ठीक है, स्टार्ट। बहुत और मैं नहीं कष्ट ले सकता और रुकने के। ठीक है, आज का और भी इंटरेस्टिंग होगा। ठीक है, मतलब आज ईडीए पार्ट 2, जिसमें कि आपको सब चीज़ें ऐसा आसानी से समझेंगे, आसानी से बताऊंगा जैसे पहले के लिए बताई थी। ठीक है, बाकी ज्यांचे झाले का प्रोजेक्ट रजत वगैरे? प्रोजेक्ट म्हटलं की जातात सगळे. हां, ते बघा. सो माझं पेंडिंग आहे. अच्छा, व्हिडिओ जर बघितली ना सगळं व्यवस्थित होईल माहिती आहे का, फक्त थोडं एक्स्ट्रा डोकं लावावं लागेल. असो, ठीक आहे. सो विल स्टार्ट विथ डेटा व्हिज्युअलायझेशन. तर डेटा व्हिज्युअलायझेशन लागतं का? कोण आन्सर करेल? वाय डू वी नीड डेटा व्हिज्युअलायझेशन? क्यों चाहिए होता है? हम डेटा विजुअलाइजेशन क्यों चाहते हैं? हम क्यों चार्ट्स बनाते हैं, क्यों ग्राफ्स लगते हैं? पावर बीआई सबको आता होगा, करेक्ट? अपर मैनेजमेंट को ये करने के लिए, शो को दिखाने के लिए. करेक्ट, करेक्ट. हमने स्टार्टिंग में आपण एक गोष्ट बोललो होतो की पायथन इज अन ऑलराउंडर. करेक्ट, पायथन सर्व करून घेतो है ना. सर्वामध्ये आपलं व्हिज्युअलायझेशन पण येतं. फॉर एक्झाम्पल इन डेटा अनालिटिक्स स्पेसिफिक टूल आहे एक व्हिज्युअलायझेशनला, दॅट इज युअर पॉवर बी आय, बिजनेस इंटेलिजन्स टूल. ठीक है, रिपोर्टिंग, डैशबोर्ड मेकिंग, वो सब पावर बी आई करता है. ठीक है, नो जस्ट टू ऑटोमेट इट. ठीक है, पाइथन बीइंग एन ऑलराउंडर ऑल्सो मेक्स चार्ट्स. ठीक है, डैशबोर्ड नहीं बना पाता पाइथन, बट चार्ट्स बना देता है. ठीक है, जिससे आपको स्क्रीन शेयर कर रहे हो तो स्क्रीन दिख नहीं रही है सर. नहीं, मैंने अभी स्क्रीन शेयर नहीं की है. ठीक है, प्री प्रोसेसिंग के लिए. ठीक है, या फिर टू जस्ट टू गेट एकदम, मतलब क्या कहते हैं उसे, टू अंडरस्टैंड व्हाट एग्जैक्टली डेटा नीड्स. अभी मुझे एक बात बोलो, आप जब यू आर सपोज अ बिजनेस एनालिस्ट और डेटा एनालिस्ट. ठीक है, आप जब आपके स्टेक होल्डर्स को या फिर क्लाइंट्स को आप जब डेटा दिखाओगे तो त्याला तो डेटा समजणार आहे का? म्हणजे असे खूप रोज अँड कॉलम्समध्ये आहेत, तो डेटा समजेल का त्याला? नाही ना. नो सर. हां, तर त्यासाठीच आपण काय करतो, त्यालाच व्हिज्युअल करून दाखवतो. करेक्ट, बघा या सेगमेंटमध्ये इतका सेल झाला, त्या सेगमेंटमध्ये इतका सेल झाला. ठीक आहे, पॉवर बी आहे. हां, पॉवर बी आयमध्ये पण तसं करतो, बट पॉवर बी आय मेक्स 2 टाइप्स ऑफ डॅशबोर्ड. वन इज युअर डायनॅमिक डॅशबोर्ड अँड वन इज युअर स्टॅटिक डॅशबोर्ड. ठीक आहे, डायनॅमिक डॅशबोर्ड जो असतो, करेक्ट, काय असतो डायनॅमिक डॅशबोर्ड, कोण सांगेल? एक लाईव्ह डॅशबोर्ड, डायनॅमिक म्हणजेच लाईव्ह. फिल्टरिंग केल्यावर डेटा वगैरे चेंज, परत न्यू डेटा अपलोड वगैरे होतो. करेक्ट, करेक्ट. कंटिन्युअस डेटा इंटिग्रेशन होऊ शकतं त्यामध्ये, बरोबर है ना, आणि तो तसं चेंज होत राहतो. स्टॉक लाईव्ह फ्लक्च्युएशन दिसतं सर त्याच्यात. करेक्ट, स्टॉक मार्केट माहिती आहे ना, त्याचं बघा ना होत असतं. हां, तसं स्टॅटिक कुठलं, आपलं क्रिकेट मॅच झाल्यावरती है ना. सो ऑल दिस कम्स ऑन युअर डॅशबोर्ड. ठीक आहे, आता तुम्ही पॉवर बी आयमध्ये पण शिकले असाल की व्हेन टू यूज विच ग्राफ. दरवेळेस तुम्ही बार चार्टच नाही वापरणार, दरवेळेस तुम्ही हिस्टोग्रामच नाही वापरणार. करेक्ट, प्रत्येक वेळेस तुम्ही काही ना काही दुसरं चार्ट वापरणार, जसं पाय चार्ट वापराल. करेक्ट, बाकी त्याचं स्लायसर्स वगैरे बरंच काही असतं पॉवर बी आयमध्ये. ठीक आहे, बट आय एम टॉकिंग अबाउट चार्ट्स. कधी टाईम ग्राफ वापराल, टाईम लाईनचं वापरणार. करेक्ट, तसंच आता आपल्याला शिकायचं की कधी कुठलं वापरायचं ना, हे तुम्हाला स्टॅटिस्टिक्स शिकवेल. ठीक आहे, बट आता इन दिस यू विल लाईक
लर्न एव्हरीथिंग. जर काही याच्या आधी काही केलं जरी नसेल ना, व्हिज्युअलायझेशनवरती जर आजचं लेक्चर केलं ना, तर तुम्हाला पायथनचं आधीचं काही केलं जरी नसेल, ठीक आहे, तर त्या वेमध्ये मी घेतो आहे. ठीक आहे, काही जरी केलं नसेल तरी तुम्हाला नव्याने इथून समजेल. फक्त सिम्पल पायथन जरी आलं ना तरी पुरेसं आहे इथे. ठीक है, ठीक है. सो पानी वानी लेके बैठो थोड़ा. एक सेकंड में इसको ज़रा डिलीट करता हूँ. ओके, ठीक है. मैंने एक फाइल बनाई EDA2. उसमें हाँ, सबसे पहले लाइब्रेरीज कौन से लगते हैं. एक सेकंड, लेट मी शेयर माई स्क्रीन. कौन से लाइब्रेरीज लगते हैं. सीबॉन. पांडा नंपाई अरे मॅटप्लॉटलिब, विजुअलाइजेशन के लिए मैंने बोला. कौन सी लगती है. मॅटप्लॉटलिब एंड सीबॉन. मैटप्लॉटलिब एंड सीबॉन. ठीक है, मैटप्लॉटलिब एंड सीबॉन. प्लॉटली भी है, ठीक है, बट वेरी पर्टिकुलरली आपको ये सीखने चाहिए दो. अगर आपको आगे मशीन लर्निंग भी पढ़ना है तो ये दो सीखने ही चाहिए. ठीक है, इसको भी उसी की तरह प्रोजेक्ट की तरह ही समजेंगे. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट एक प्रोजेक्ट पण मिळून जाईल, प्लस तुम्हाला हँड्स ऑन येईल. जसं आता सृष्टीने सांगितलं की एकदाच एका व्हिडिओमध्ये आय मीन एका फ्लोमध्ये समजलं, ठीक आहे, लगेच प्रोजेक्टवरती इम्प्लिमेंट केलं, थिंग्स वेंट व्हेरी वेल. करेक्ट. सेम नाव विल डू हिअर. ठीक आहे, सगळ्यात पहिले मी कसं आपण लायब्ररी कशी इन्स्टॉल करतो तसंच केलं आपण. एक्सक्लेमेटरी मार्क पिप इन्स्टॉल नंपाय. करेक्ट, तसं नंपाय केलं होतं तसंच इथे मॅटप्लॉटलिब. आता ते ऑलरेडी माझं इन्स्टॉल्ड आहे त्यामुळे मी जरा ठीक आहे केलं, शिफ्ट एंटर. आता माझी ऑलरेडी इन्स्टॉल्ड होती, रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाईड. तसंच पिप इन्स्टॉल सीबॉन. ठीक आहे, ठीक आहे, नंपाय पांडास ऑलरेडी असतात, ठीक आहे, करावं लागतात तरी. ठीक आहे, आता मी काय करतो, मी एक डेटा सेट घेतो. आता डेटा सेट लोड कसा करायचा लक्ष द्या. DF इक्वल्स टू PD. आता एक सेकंड, पहिले तर आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल. या आपण फक्त इन्स्टॉल केलं, इम्पोर्ट नाही केला. सो कसं इम्पोर्ट करता, इम्पोर्ट पांडास ॲज PD. करेक्ट, त्याला एक छोटा आपण एक हे देतो. तसंच इम्पोर्ट मॅटप्लॉटलिब, याचं लक्षात आहे कसं देता, डॉट पाय प्लॉट ॲज PLT. ठीक आहे, काहीच नाही, ते नाव आहे, पुढे फक्त प्लाय प्लॉट लिहिलं आहे. ठीक आहे, तर इम्पोर्ट सीबॉन ॲज SNS. ठीक आहे, त्यांना मी काय केलं, इम्पोर्ट करून ठेवलं. आता आपण काय वापरणार, फक्त PD PLT SNS. इथे नंपायचं काहीच गरज नाही. ठीक आहे, नंपाय तुम्हाला फक्त स्टॅटिस्टिकल ऑपरेशन्स आणि अरिथमेटिक ऑपरेशनसाठी लागते. एक सेकंड, जस्ट लेट मी टेक दिस. ठीक आहे, ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला लागते. ओके, चलो. तर इथे कसं करणार आपण, ठीक आहे, हे गेलं. त्यानंतर आता तुम्हाला डेटा सेट घ्यावा लागेल, बरोबर. एक डेटा सेट त्याच्यावरती काम करायचं. कसं घेतो, DF इक्वल्स, आता DF नाही काही पण देऊ शकतो आपण, बट DF देऊ PD डॉट रीड अंडरस्कोर. आता इथे बघा किती प्रकारचा डेटा घेऊ. सेम आपण तुम्ही जर बघितलं तर सेम आपण पॉवर BI वरती पण करू शकतो. फेच डेटावरनं बघा ना, आपण मल्टिपल ठिकाणून आपण डेटा घेऊ शकतो, बरोबर ना गाईज. अरे हा ना, पॉवर BI झालंय ना बऱ्याच ठिकाणी. कुठून सर्व्हर, ठीक आहे, क्लाउड, अजून काय कुठून कुठून येतो तिथे डेटा. CSV XLSV फाईलमधून, एक्सेलवरनं घेऊ शकतो, SQL वरनं घेऊ शकतो डेटा. बाय द वे पाइथन पण अपन SQL वरना घेऊ शकतो बरं का डेटा. हाँ जेसन भी देखो ना, यहाँ पे बहुत सारे ऑप्शन हैं. ठीक है, अभी हमारे पास CSV डेटा है, तो अभी ये डेटा कहाँ पे है, जिस फोल्डर में हमारे सब फाइल्स है उसी फोल्डर में मैंने एक डेटा अपना लिया था. ठीक है, सेल्स और CSV मैंने भी खुद में नहीं देखा वो डेटा, मैंने बस ले लिया. ठीक है, कैसे, फिर उस डेटा का नाम सेल्स डेटा डॉट CSV. ठीक है, चलो हो गया ये. पहले तो डेटा हमने क्या कर लिया, यहाँ पे क्या किया हमने, डेटा सेट को लोड किया. ठीक है, डेटा सेट को हमने लोड किया. ठीक है, अभी लोड, अभी फाइल हैंडलिंग, अभी थोड़ा और अलग अलग
समझ लो, ठीक है। बाद में अगर मुझे देखना है कि पहले 5 कॉलम्स क्या है, सॉरी पहले 5 रोज देखने हैं मुझे, तो कैसे देखूंगा मैं? डी एफ, चलो डायरेक्ट भी कर सकते हैं, डी एफ डॉट हेड। Head. क्या क्या है अपने पास? डेट है, प्रोडक्ट है, रीजन है, सेल्स, प्रॉफिट और क्वांटिटी है, ठीक आहे. काय केलं आपण Yes, sir. आतापर्यंत समजलं? खूप सिंपल, काहीच केलं नाही आपण. सिंपल पांडाच वापरलाय, सिंपल 2 लाईन केल्यात फक्त. बघा आपल्या डेटाला. तसंच मी याला किती 10चा पण घेऊ शकतो. बघा इथे 10चं दिलं मी, हे बघा. ठीक आहे. आता क्विक ओव्हरव्ह्यू बघायचं म्हटलं तर df डॉट इन्फो हे काय देतं रे? काय देतो df डॉट इन्फो? काय देतं? कॉलमची इन्फॉर्मेशन, करेक्ट, डेटा टाइप. ठीक आहे. तसंच पुढे त्याच्यामध्ये किती नल व्हॅल्यू gives the metadata. करेक्ट, चलो बुक राव चलो गुड. मेटाडेटा कोणाला तरी लक्षात आहे. व्हॉट इज मेटाडेटा बाय द वे? नॉट सृष्टी, बाकी कोणी? Data of data. मेटाडेटा काय मेटा असतो? डेटा में जैसे कि आपका मेटा डेटा में आपका जैसे कि टोटल नल वैल्यूज कितने हैं, इंटीजर्स कितने हैं, स्ट्रिंग कितने हैं, Data of मतलब तो data. काउंट देता है आपको. ठीक है. मतलब डेटा देखो, आपके पास जो डेटा आता है उसका भी एक डेटा होगा, है ना? अरे आपके पास जो डेटा दिया है क्लाइंट ने आपको, तो क्लाइंट के पास होगा ना कि Yes, sir, इस yes, बंदे को क्या डेटा दिया है, उसमें क्या है, ठीक है? उसी को हम मेटा डेटा कहते Yes, हैं. sir. मेटा डेटा इज डेटा ऑफ डेटा, करेक्ट, ठीक है. अभी हमने df डॉट डिस्क्राइब किया. डिस्क्राइब में क्या बोलते हैं? सब आपको देखो एक लाइन में आ गया. इसके लिए हम मीन कैसे मीन करते बैठते थे ना नमपाई में. अरे नमपाई में Yes, हम sir. मीन करते It बैठते, gives the statistics of the data Correct. if we do df dot describe. ठीक है. एक एक लाइन में देखो कितना आ रहा है. इट गिव्स द स्टैटिस्टिक्स ऑफ द डेटा, करेक्ट, ठीक है, ठीक है. अभी मैं क्या करूँगा, यहाँ तक के तो हमने देख लिया. चलो डेटा क्या है, कैसा है, ठीक है, कौन किधर मीन है, ठीक है, कौन से कॉलम में क्या क्या डेटा टाइप है, ठीक है, वो सब हमने देख लिया. ठीक आहे, ठीक आहे. संपल आपण आता. तसंच एक गोष्ट आहे, प्रिंट लेटचे. आता आपल्याला काय करायचं आहे? रिजन होता ना, एक केस लेट मी सी. ओके, रिजन वाईज आपल्याला बघायचं. एक गेम मी घेतला df, ठीक आहे. सिंटॅक्स बघा, एकदम शांततेत समजा सिंटॅक्स, ठीक आहे. केलं आहे रे आपण. रिजन बघा येऊन पण गेलो, कारण की ऑलरेडी आपला डेटा तिथे सेव्ह आहे. व्हॅल्यू अंडरस्कोर काउंट, मला काय करायचं होतं, रिजन वेस्ट झोनमध्ये किती आहे, साऊथमध्ये किती आहे, नॉर्थमध्ये किती आहे, हे सर्व मला बघायचं होतं. त्यासाठी काय सिंटॅक्स वापरला मी? समजलं का? व्हॅल्यू काउंट ही रिजन व्हॅल्यू काउंट. हां, हे सांगायचं राहिलं होतं माझं त्या दिवशी. ठीक आहे, ठीक आहे. आता आपण हे तर एवढं खूप सिम्पल आहे, खूप सिम्पल. ठीक आहे, समजलं का दिनेश? हो समजलं. हां हां सागर. सर ते आता तुम्ही जे दाखवलं व्हॅल्यू काउंटचं, हां, आता त्यांनी स्पेसिफिक वेस्ट झोनचं ईस्ट झोनचं सांगितलं. पर्टिक्युलर वेस्ट झोन मध्ये किती, म्हणजे त्यामधला पण डेटा मधला आपण बघावं लागेल, ते काय यूज करायचं? आपला आता डेटा लाईक काय म्हणजे समजलं नाही. आता आपण इथे काय केलं आहे? वेस्ट झोन मध्ये इथे आपण वेस्ट झोन काय मध्ये केलं? 57 आहे. ओके, 57 कोणते त्याचे? हां, मग 57 त्यासाठी ग्रुप बाय करावं लागेल ना, ग्रुपिंग करावं लागेल ना. तर मी सांगितलं होतं की आपल्याला फक्त इंडेक्स अँड ग्रुप कशाला करणार? इंडेक्सला आणि वेस्ट झोनला.
ते एकदा करून दाखवता का? अरे ग्रुप बाय फंक्शन काय सांगतो तुम्हाला? काय फक्त वेस्ट म्हणजे किती, पण वेस्टमध्ये नक्की काय हवं आहे? फक्त वेस्ट कॉलम हवी आहे का? हो. म्हणजे फक्त ही कॉलम हवी आहे वेस्ट झोनची. वेज झोन ठीक आहे, मध्ये sir. नेमकं काय काय? ठीक आहे. येस सर. त्या चला बघा, वेस्ट झोनमध्ये कॉलम कशी, मला एक पहिले क्वेश्चन समजला नाही. ठीक आहे, वेस्ट अंडरस्कोर एक आपण देऊ DF, चला एक नवीन व्हेरिएबल देऊ आपण. ठीक आहे, इक्वल्स टू. आता विदाउट ग्रुप बाय जर याला करायचं म्हटलं, विदाउट ग्रुप बाय पण डायरेक्ट फक्त रिजनला व्हॅल्यू असाइन करावं लागते की तू वेस्टमध्ये किती आहेस तसं सांग. ठीक आहे, DF region वेस्ट ना. एक मिनिट, जसा सिंटॅक्स बरोबर आहे. ठीक आहे, हां बरोबर आहे. चलो मग काही नाही, प्रिंट नाही तर प्रिंटची पण गरज नाही. वेस्ट अंडरस्कोर DF डॉट ठीक आहे. ठीक आहे, तसंच आता काउंट करायचं आहे. कसं करणार तुम्हीच सांगा, वरती बघून सांगा, काही प्रॉब्लेम नाही. व्हॅल्यू डॉट काउंट नाही कसं पण, वेस्ट कसं कसं वेस्ट DF हां वेस्ट डॉट व्हॅल्यू काउंट. काहीच नाही, सेम सिंटॅक्स आहे. डॉट व्हॅल्यू अंडरस्कोर काउंट. हे बघा आलं का सेम? येस सर. आपण काउंट केलं फक्त ते. ठीक आहे, फर्दर विल मूव्ह टू, हे सांगायचं राहिलं होतं माझं म्हणून सांगून दिलं. ठीक आहे, ग्रुप बाय कधी करतो आपण, त्याच्यात मी सांगितलं होतं की जेव्हा आपल्या 2 कॉलम्स बघायचे आहेत, करेक्ट, त्यावेळेस. आता एक एक ग्राफ समजूयात. ठीक आहे, मेक शुअर यू राईट इट डाऊन समवेअर. एक एक ग्राफ, कधी कुठला ग्राफ वापरायचा आहे एकदम सिम्पल करून सांगतो, जेणेकरून तुम्हाला एकदमच नीट समजेल की कधी कुठला ग्राफ वापरायचा आहे. ठीक आहे, असे 7-8 ग्राफ्स आहेत. ठीक आहे, एक एक नीट समजू. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला आहे लाईन ग्राफ. ठीक आहे, किंवा लाईन प्लॉट म्हणू आपण. चलो ठीक आहे. ठीक आहे, तर कसं काढतात ते बघा एक सेकंड, तुम्हाला म्हणजे डायरेक्ट फाईल पाठवता येईल मला. लाईन प्लॉट. तर आता लाईन प्लॉट एकदम सिम्पल आहे बघा. एकासाठी समजून घ्या, बाकीच्यांसाठी सेम आहेत. ठीक आहे, PLT डॉट फिगर. आता PLT कसलं वापरलंय रे आपण, कसलं वापरलंय? मॅट प्लॉट लिपचं. ठीक आहे, PLT डॉट फिगर फिक्स साईज म्हणून आहे. हे बघा फिक्स साईज. ठीक आहे, इन ब्रॅकेट 10,5. आता हा काय करतो रे, व्हॉट डू यू थिंक, काय करतो? थोडा साईज देतो, साईज. ठीक आहे, डॉट सेम आहे बरं का, बाकी सगळ्या ग्राफसाठी सेम आहे हा सिंटॅक्स. प्लॉट. हां, आता इथे प्लॉट आपल्याला नक्की एक्स ॲक्सिसवर काय पाहिजे, वाय ॲक्सिसवर काय पाहिजे. ठीक आहे, ते आपण इथे करणार. तर त्याचा सिंटॅक्स कसा आहे, PLT डॉट प्लॉट. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण कुठला घ्यायचा बघू द्या, डेट आणि सेल्सला घेऊ. चलो आपण लाईन घेतो ना, हा डेट आणि सेल्सला घेऊ. चलो काय डेट आहे ना, डेट
and let's say df सेल्सच आहे ना, ठीक आहे, याची काही गरज नाही. ओके ठीक आहे. आता पुढे इथे एक गोष्ट येते, मार्कर इक्वल्स टू ओ अँड कलर इक्वल्स टू बी. आणि कलर दिलेत फक्त आपण, एवढं बरोबर आहे का? नाही, सिंटॅक्स चुकलाय. कुठे चुकलाय सिंटॅक्स? मार्करच्या आधी कॉमा, एक सेकंड. नाही, मार्करच्या आधी कोमा कुठे चुकलाय? यप. ओके फाईन. हां ठीक आहे, आला तर आहे. ठीक आहे, आम्हाला लक्ष नका देऊ त्याच्याकडे. पुढे आता आपण टायटल देऊ त्याला एक टायटल. ठीक आहे, टायटल कसं देऊ? काय घ्यायचं आपण? सेल्स ना, सेल्स ओव्हर टाईम देऊ. गुड, ज्याने पण सांगितलं सेल्स ओव्हर टाईम. ठीक आहे. आता आपल्याला इथे तर आपण कॉलम्स घेतले, आता याला इनिशियलाइज करावं लागेल एक्स आणि वाय. तर एक्स आणि वायचा सिंटॅक्स असा आहे PLT डॉट एक्स लेबल. करेक्ट, एक्स स्कॉर आणि एक्स लेबलमध्ये मी जरा कन्फ्यूज झालेलो. एक्सवरती आता काय घ्यायचा? डेट. एक्स म्हणजे अशी, बरोबर, ठीक आहे. आणि PLT डॉट वाय लेबल. वाय लेबलवरती काय घ्यायचं आपण? बरोबर ना, कुठल्या डेटला किती सेल झाला आहे? बरोबर. सेल्सच येतणार आहे ते. हां ठीक, शुअर. आणि चला एवढं तर करू आपण. PLT जेव्हा इथे याला प्रिंट करायचं असेल तर PLT शो वापरतो आपण. सेल्स ओव्हर टाईम. काहीतरी गणित चुकतंय. डेट, ओके, तसंच असेल मे बी. जर इथे अजून एक गोष्ट येते एक्स टिक्स, पण त्याची याच्यात काही फरक नाही पडत. PLT नोट एक्स टिक्स हा काय करतो? नंबरिंग देतो. रोटेशन बघा, हे रोटेशन दिलं त्याने. ॲक्च्युली खूप साऱ्या डेट्स आहेत म्हणून तसं झालं आहे. आपलं बरोबर आहे, सेल झालं तिथे, इथे डेट आली, खूप सारे डेट्स आहे. ठीक आहे, आता या रोटेशनला जर मी 90 डिग्री केलं, हे बघा आता व्यवस्थित दिसलं. ठीक आहे, आता ते नीट स्टॅगर्ड डेटा होता त्यामुळे तसं होतं आहे ते. हे बघा, सेल्स ओव्हर टाईम. ठीक आहे, तर आता नीट समजा. दिस गिव्स यू द साइज ऑफ द डायग्रॅम. ठीक आहे, हा डेटा सेट असंच रफ घेतलेला त्यामुळे एक प्रॉपर हे नाही आहे त्याला. ठीक आहे, इथे आपण जे पण आपल्याला हवं आहे ना, ज्याच्यावरती आपण काम करणार आहोत, ठीक आहे, ते घेतलं. ठीक आहे, इकडे टायटल एक्स लेबल वाय लेबल, एक्स लेबल वाय लेबल. ठीक आहे, एक्स टिक्स. असंच आपण बाय द वे एक्स वाय टिक्स पण घेऊ शकतो बरं का. हे बघा, ठीक आहे, इकडे घेऊ रोटेशन, बरोबर आहे स्पेलिंग, इक्वल्स टू
परत याला पण आपण 90 घेऊयात. ओ आय एम सो सॉरी. ओके आय गेस देर वॉज एन इशू. ठीक आहे, कुठपर्यंत केलं होतं रे आपण? काय काय बघितलं होतं? सो सॉरी. टेल मी We have class Y label से label and Y label. ठीक आहे. एक्स बरं, थँक्यू सागर, बरं मेसेज केलं. ठीक आहे, दिसतंय का? स्क्रीन दिसते सर्वांना? Yes, sir. Yes, sir. This ओके. Actually, हां, इकडे लक्ष द्या. ठीक आहे, सेल्स ओव्हर टाईम. ठीक आहे, आता इकडे जसं एक्स टिक्स घेतलेलं आपण तसंच वाय टिक्स घेतलं 90. ठीक आहे, याला तुम्ही 180 पण करू शकता. हे रोटेशन्स आहेत, हे तुम्ही किती पण करू शकता. ठीक आहे, सर्व खेळ तुमचा इकडे आहे. हे आय मीन अजून तरी आपण C1 वापरलंच नाही. ठीक आहे, मॅटप्लॉटलिबवरतीच आहोत, इफ यू कॅन सी. ठीक आहे, आता ॲक्च्युली तो डेटा रेट रिफाईंड नव्हता, त्यामुळे असं ग्लिचेस आलेत. नाही तर मग यू विल गेट एन ॲक्युरेट इफ़ यू हैव डन गुड प्री प्रोसेसिंग ऑन डेटा. ठीक है, यही आपको आगे क्या करना है सृष्टि, जो आपने मतलब सभी के लिए, सृष्टि का ही प्रोजेक्ट हुआ है इसलिए मैंने उनका नाम लिया, कि आपने किया है उसी को आगे पार्ट 2 करके आपको उसको विजुअलाइज करना है और उसके ऊपर रिपोर्ट्स बनाने. समझे? Yes, sir. हाँ, ये आगे चलो यहाँ पे. ठीक है, शो क्या करता है, जसं हमने आउटपुट, आपण नाही का आउटपुट घेत होतो प्रिंट करून, तसंच PLT.show एक आपल्याला लास्टला हे देतं. ठीक आहे, लेबलिंग समजली का? चलो मधलं जाऊ द्या. लेबलिंग समजली का? ठीक आहे. यस सर. हां, आता लक्षात घ्या. यस सर. एक्स एक्सिस ला डेट्स आणि वाय एक्सिस ला हां, करेक्ट. ठीक आहे, अजून C1 वापरलाच नाही. ठीक आहे, अभी एक हां, आणि ज्याचं पांडाच झालं नाही आहे ना, ठीक आहे, त्यांनी एवढी व्हिडिओ बघितली तरी त्याचा पांडाच होऊन जाईल. खूप सिम्पल आहे. ठीक आहे, लाईन ग्राफमध्येच मी लिहून ठेवतो. ठीक आहे, यूज्ड व्हेन वी हॅव टाईम सिरीज रिलेटेड डेटा. ठीक है, नहीं तो फिर मैं उसको ट्रेंड्स बोलता हूँ. ठीक है, टाइम सीरीज पता होगा सबको, टाइम सीरीज ट्रेंड्स. फॉर एग्जांपल उसको लिख दूँ क्या मैं, लेट्स से सेल्स. ठीक है, फिर स्टॉक प्राइजेस. ये समजला का रे? लिहून ठेवलं मी ते, हेच पाठवून देईल तुम्हाला. Yes, sir. ठीक है, उसी की तरह नेक्स्ट, लेकिन अभी हमें क्या करना है, अभी नेक्स्ट हम लेंगे, लेट मी सी. ठीक है, इसमें नहीं है, छोड़ो. नेक्स्ट हम देखेंगे बार प्लॉट. ठीक है, हम क्या देखेंगे? बार प्लॉट. बार प्लॉट माहिती का काय असतो? बार प्लॉट पता है क्या होता है? यस सर. यस सर. कैसा, कब, कहाँ देखा है आपने बार प्लॉट? क्रिकेटमध्ये शो होतो सर. अजून? स्टॉक मार्केटमध्ये पण. हा यूज कंपनीची प्रॉफिट किती, कंपनीचं बॅलन्स शीट मध्ये प्रॉफिट किती झालं Correct. त्यावरती पण show. म्हणजेच काय, कॅटेगरीज वरती काम करतो हा. ठीक आहे, आता आपण सेल्सच आहे ना. ठीक आहे, कॅटेगरीज असं नीट समजा. ठीक आहे, आता इथे ना आपल्याला पहिले तर ग्रुपिंग करावं लागेल. पहिले आपल्याला काय करायचं आहे, लेट्स से आपल्याला रिजननुसार सेल्स कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, ते आपण साधं पायथन वापरून करू शकतो. कसं? रिजन
अंडरस्कोर सेल्स, ठीक आहे, इक्वल्स टू df डॉट ग्रुप बाय रीजन, ठीक है, ग्रुप बाय रीजन, रीजन में हमें किससे करना है, सेल्स से, किससे करना है, सेल से, लेकिन अभी पहले सभी सेल्स को पहले उसका सम भी हमको लेना पड़ेगा, सम डॉट रिसेट, ये कुछ नाही, हमने बस हां बरोबर आहे, ठीक आहे, काय ग्रुपिंगमध्ये आपण शिकलो होतो हे, ठीक आहे. ग्रुप बाय काय करतो, दोन गोष्टींना आपल्याला ग्रुप करायचं आहे, रीजन आणि सेल्सचा, ठीक आहे का, एकदा बघू द्या. हां, या दोघांचा आपल्याला ग्रुप करायचा आहे, करेक्ट, टेस्ट तर केलं आपण. येस सर. हां, आता इथे सगळ्यात पहिले तुम्हीच सांगा, सगळ्यात पहिले ग्राफ काढताना सगळ्यात पहिले काय लागेल रे, PLT, तुम्हाला काय पहिले साईज आपल्याला सांगावं लागेल ना, फिगर, एक सेकंड, फिगर, ठीक आहे, फिगरमध्ये फिग साईज इक्वल्स टू, आता इथे आपण जरा कमी देऊ, 8,5, हां एवढं तर आहे, चलो आलं. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, बार प्लॉट, ठीक आहे, तर बार प्लॉट कसा, हां आता मला एक सांगा, कधी मॅटप्लॉटलिप वापरायची, कधी सीबॉर्न वापरायचं, ठीक आहे. सो मॅटप्लॉटलिप आणि सीबॉर्न हे नंपाय पांडास सारखं आहे, ठीक आहे. मॅटप्लॉटलिप हेल्प्स यू इन यू नो, जसं हे अर्थमॅटिक, नंपाय कसं अर्थमॅटिक कॅल्क्युलेशन्समध्ये हेल्प करत होती, ठीक आहे. तसंच जे आहे आपलं जे मॅटप्लॉटलिप आहे ते सिम्पल लेबलिंगला हेल्प करतं, वेअर ॲज सीबॉर्न हॅज दोज हार्ड कोर ग्राफ्स, ठीक आहे, डायरेक्ट त्याने ग्राफ्स बनवले, एका लाईक लक्ष द्या, एका लाईनमध्ये तुमचे ग्राफ्स येतात, ठीक आहे, जसं SNS डॉट, ठीक आहे. आता कशामध्ये आलो आपण, सीबॉर्नमध्ये, हे बघा, बॉक्स प्लॉट, बार प्लॉट, ठीक आहे, ठीक आहे. आता इकडे बघा, डेटा इक्वल्स टू, त्याच्यामध्ये डेटा काय घेणार, कसला डेटा घेणार, आता याचा, हा त्याचा सिंटॅक्स आहे, नथिंग एल्स, ठीक आहे. आता याच्यामध्ये x इक्वल्स टू आपण देऊ, रीजन कॅपिटल आहे का, ओके, रीजन, आणि y इक्वल्स टू आपण देऊ सेल्स, ठीक आहे. एक्स इक्वल्स टू आपण काय दिलं, रीजन, y इक्वल्स टू काय दिलं आपण, सेल्स, ठीक है. अभी इसी को मैं आगे पुढे जर मला करायचं आहे, ठीक आहे, एकच अजून एक, ठीक आहे, एक्स रीजन वाय, अरे यार हां, रीजन वाय इक्वल्स टू सेल्स, हां इक्वल्स टू, सिंटॅक्स आहे ना त्याचा, एकच लाईन, फक्त एक लाईन समजून घ्या, बाकी सगळे समजून जातील, ठीक आहे. आता काय राहिलं, PLT, टायटल राहिलं ना, टायटल द्यावं लागेल काहीतरी, डॉट, हो टाईम नाही, टायटल, ठीक आहे, टायटल दिलं, टोटल सेल्स, काय करणार आहे, सेल्स बाय ग्रुप, ठीक आहे, ग्रुप नाही देत, बाय रीजन, हे काय नाही, टायटल दिलं मी फक्त, ठीक आहे. एवढं जाऊन शो तर करू आपण, बाकी एक्स टिक्स वाय टिक्स नाही दिलं तरी चालेल ॲट द मोमेंट. येस, समजलं का रे, Yes, sir.
हां अभिजित. हे सर पॅलेट्स काय आहेत? पॅलेट्स व्हीडी तर त्याचा सिंटॅक्स आहे सीबॉनचा. त्याचा आपण मॅटप्लॉटलिपमध्ये केलात ना, पांडाजमध्ये सॉरी. ठीक आहे, ते जर आपण Okay. नाही दिलं ना, ठीक आहे, ते नका देऊन पाहू, एक करून बघा. अभी इसी को मैं आगे सर हाँ सर परत एकदा सांगते की ते मॅटप्लॉटलिट आणि सीबॉन कधी कधी सोप्या भाषेत येतात हा. आणि ते परत सांगतो ना, काही प्रॉब्लेम नाही. क्वेश्चन आहे सर, ते फिगर आपण घेतो हम्म. तर दरवेळेस मग त्याचं स्टँडर्ड फिगर आणि स्टँडर्ड फिगर साईज काय असेल म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असेल का स्टँडर्ड एक नाही असं काही नाही, तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या तुमच्याप्रमाणे घेऊ शकता, तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. ठीक आहे, फिगर नाही, फिक्स साईज म्हणायचं नेहमी. ठीक आहे, फिक्स साईज ते तुमच्यावरती आहे, तुम्ही Okay, किती पण घेऊ शकता, किती मोठं किती छोटं, इट्स अप टू यू. ठीक आहे, आणि परत एकदा जस्ट टू आन्सर युअर क्वेश्चन, ठीक आहे, की व्हॅन टू यूज मॅटप्लॉटलिप, व्हॅन टू यूज सीबॉन. तर ते असं आहे ना की सीबॉन जो आहे तो अपडेटेड व्हर्जन ऑफ मॅटप्लॉटलिप आहे. ठीक आहे, जर आपण इथे बघितलं तर आपण इथे आपण कुठे सीबॉन वापरला नाही. ठीक आहे, आपण डायरेक्ट हे बघा, त्याचा एक सिंटॅक्स होता, करेक्ट. तसंच इथे सीबॉनमध्ये डायरेक्ट हा त्याचं हे आहे, काय म्हणतात त्याला, लाईक त्याचा सिंटॅक्स असा आहे आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी बार प्लॉटचा पूर्ण बॅकएंड स्टोर्ड आहे. वी जस्ट नीड टू कॉल इट युजिंग SNS.barplot. ठीक आहे, तर तुम्हाला क्वेश्चन कसा विचारतात इंटरव्ह्यूमध्ये, एक आजच सकाळीच्या तुम्ही लेक्चरमध्ये जर बघितलं तर त्यांनी सांगितलं की काय, तो नुकताच इंटरव्ह्यू देऊन आला तर त्याने सांगितलं, तर त्याला विचारलं होतं की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सीबॉन अँड मॅटप्लॉटलिप. ओके, so this was the question, and what if I want to change the placings, आणि placings ने काहीतरी वेगळंच होतं की त्या म्हणजे जे इथे एक्स आणि वाय वरती आहे ना हे दोघं, ठीक आहे, हे हॉरिझॉन्टल आहे, मला व्हर्टिकल करायचे आहेत, तर कशाने करता, त्याला जमलं नाही ते. PLT डॉट काय इतकंच सांगितलं मी, एक्सटिक्स, अरे इथेच सांगितलं ना, रोटेशन इक्वल्स टू 45. हे बघ, मग आता इथे नीट समजेल तुम्हाला. पढ़ाई नहीं करना है, दिमाग कहाँ रोटेशन हे बघा, समजलं का? अरे समजलं का? स्क्रीन थोडी स्लो चाल. लॅग होतंय का? Yes, sir. हो ठीक आहे, एक सेकंड. सर्वांचीच लॅग होते. Yes, sir. Yes, sir. थोडं होते. इफ देर इज एन इश्यू जस्ट टेल मी नाव. आता येतोय का क्लिअर आवाज थोडा की नाही? हे ईस्ट नॉर्थ साऊथ वेस्ट कसं कसं चेंज झालं कळालं का? नाही सर, परत एकदा दाखवता. परत एकदा दाखवा ना सर. ठीक आहे, परत करू ना, काही नाही. आता एक्स साठी केलं ना आपण, वाय साठी करून बघू, सोडा. ठीक आहे, PLT डॉट एक्स टिक्स रोटेशन इक्वल्स टू 45, हा त्याचा सिंटॅक्स आहे. तसंच आपण वाय साठी करू शकतो, PLT डॉट वाय टिक्स रोटेशन इक्वल्स टू
हे बघा, समजलं का काय केलं? हॉरिझॉन्टल व्हर्टिकल साठी तुम्ही फक्त ते रोटेशन चेंज केले ना? हो, फक्त तेच चेंज केलं, बाकी काहीच नाही. आता पूर्णपणे जर मला व्हर्टिकल करायचं असेल तर किती येईल इथे? हे बघा, समजलं का? येस सर. येस सर. येस सर. ठीक आहे, खूप सिम्पल आहे कोड. तुम्ही जर कोड बघितला, ठीक आहे, तुम्ही जर त्याचा कोड बघितला, खूप सिम्पल आहे. हे बघा, फक्त चेंज काय होतं माहिती आहे का? सॉरी, बाकी सगळं सेम आहे, फक्त 2 लाईन चेंज होत आहे. व्हेरी पर्टिक्युलरली जर तुम्ही पांडाजमध्ये प्री प्रोसेसिंग नीट केली असेल तर फक्त एवढी लाईन चेंज होते, बस. बाकी सगळं सेम आहे. टायटल काय करतो? PLT डॉट टायटल काय करतो? पटकन बोला. PLT डॉट टायटल काय करतो? व्हॉट डज PLT डॉट टायटल डज? ग्राफचा टायटल टायटल शो करतो मूळ. ठीक आहे. Title Xdix photograph. Xdix काय करतो? रोटेशन Rotation. रोटेशन्स देतो. एक ठीक आहे. access जेव्हा variables. जेव्हा आपल्याला पर्टिक्युलर एक चार्ट कुठला आणायचा आहे तर आपण कुठल्याही लायब्ररीतला कॉल करतो? SNS. कुठली आहे पण ती? SNS काय? सीबॉन. शिबॉन. करेक्ट. आपल्याला जर लेबलिंग करायची असेल तर आपण मॅटप्लॉटलिब वापरतो. ठीक आहे. आणि जर आपल्याला डिस्प्ले करायचा असेल तर सीबॉन. सीबॉर्न. जर आपल्याला आउटपुट दाखवायचं आहे, डिस्प्ले करायचा आहे, PLT डॉट शो. PLT डॉट शो. शो. ठीक आहे. ठीक आहे. तसंच आता थर्ड विल सी हिस्टोग्राम. ठीक आहे. काय बघणार आपण? हिस्टोग्राम परत तेच PLT डॉट फिगर. फिग साईज इक्वल्स टू, आता इथे आपण देऊ परत, चला तेच देऊ ना. ठीक आहे. नेक्स्टला मी डायरेक्ट कॉपी करेल. ठीक आहे. SNS डॉट, हे बघा, हिस्ट प्लॉट. ठीक आहे. परत सेम सिंटॅक्स DF याच्यामध्ये कशाचं करायचं आता? हिस्ट प्लॉट आपण प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन घेऊ. प्रॉफिट याच्यामध्ये बिन्स वगैरे वापरावं लागतं. ठीक आहे. लेट्स से आपण घेतलं प्रॉफिट. ठीक आहे. याच्यामध्ये आपण केलं, नीट लक्ष द्या, बिन्स काय नाही ते, हे किती आपण त्याचं हे ठेवलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये वापरावं लागतं KDE इक्वल्स टू ट्रू. याला फॉल्स पण करू शकतो बरं का, सॉरी, फॉल्स काय केल्यावर काय तर करून बघा. ठीक आहे. याच्यामध्ये आपण कलर देऊ शकतो COLOR इक्वल्स टू पर्पल. ठीक आहे. आलाय. ठीक आहे. अजून बरंच राहिलं आहे, थांबा. टायटल नाही त्याला काही, टायटल लेस येतो. PLT डॉट टायटल दाखवू काय द्यायचं? हिस्टोग्राम देतो. प्रॉफिट. ठीक आहे. तसंच PLT डॉट शो. ठीक आहे. यामध्ये Xdix Ytix नाही वापरला मी, आता तुम्हाला फक्त करून दाखवतो. हे बघा, हा एक काउंट आहे, सिम्पल. ठीक आहे. आता मी इथे काय करतोय, मी बिन्सला 10 करतोय.
काय झालं रे? काय डिफरन्स आहे? कोण सांगेल? ते त्याचे जे बारचे जे हे आहे ना ते विड्थ वाढली तू. हां, करेक्ट करेक्ट. आता मी केडी ना इक्वल्स टू फॉल्स करतो. ठीक आहे. इट डिडंट गिव द स्क्यूड लाईन. ठीक आहे. ही जी लाईन होती ना जी सांगत होती ते नाही देत. ठीक आहे. हे नेहमी तुम्ही ट्रूच ठेवायचं. हिस्टोग्राम विदाउट दिस लाईन तुम्ही स्कूल टाईममध्ये केला असेल हिस्टोग्राम. ठीक आहे. आणि कलर पर्पल. यू कॅन चेंज दॅट. ठीक आहे. आता यूज कधी होतो प्रश्न हा आहे मेन. हिस्टोग्राम लेट्स से कधी यूज होतो कोण सांगेल? टू अंडरस्टँड द डिस्ट्रीब्यूशन ऑफ द पर्टिक्युलर कॉलम. ठीक आहे. स्प्रेड किती कसं स्प्रेड आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण हे वापरतो. आता मी हेच कॉपी करतो किंवा जाऊ द्या परत लिहितो म्हणजे तुमची पण लिहिता लिहिता प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. नेक्स्ट आता बघायचं आहे स्कॅटर्ड प्लॉट. ठीक आहे. हा खूप इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. हा काय करतो माहिती आहे का? इथेच लिहून ठेवतो मी पहिलेच. रिलेशनशिप बिटवीन टू वेरिएबल्स. ठीक है. इट शोज द रिलेशनशिप बिटवीन टू वेरिएबल्स. अभी इसको मैं कोड चलो सेम वैसा PLT डॉट फिगर. ठीक है. इन ब्रैकेट फिक्स साइज इक्वल्स टू 8,5. ठीक है. मैंने एक दे दिया. आगे मैंने इसको SNS डॉट स्कैटर आ गया. हाँ स्कैटर प्लॉट. ठीक है. अगेन सेम इसको थोड़ा डेटा इक्वल्स टू DF अंडरस्कोर X इक्वल्स टू. हमें रिलेशनशिप किसके साथ दिखा है? क्या था? सेल्स और प्रॉफिट और रीजन. रुको उसमें से हम पहले तो सेल्स लेंगे क्योंकि हम सेल्स डेटा के ऊपर काम कर रहे हैं. तो सेल्स कॉमा Y इक्वल्स टू हमने ले लिया प्रॉफिट. ठीक है. एंड Y इसका ऐसा ही है इक्वल्स टू रीजन वाइज देखेगा. ठीक है. चलो रीजन. इसके सिंटैक्स में हमें स्टाइल देना पड़ता है उसको पहले. स्टाइल इक्वल्स टू और क्या है? प्रोडक्ट था ना तो इन दोनों के बीच में भी दिखा सकते हैं. प्रोडक्ट. उसमें कहीं रहा था कैसे देखने दो मुझे. डेटा सोर्स नॉन लेजेंड. So style product or products XT. सॉरी काय अरे वाचायचं राहिलं तिथे. बाय द वे तुम्ही तिथे रीड करू शकता बरं का याच्यामध्ये काही राहिलं आहे का व्हील्स कोडमध्ये. ठीक आहे. तिथे PLT डॉट टायटल
स्कैटर प्लॉट plt डॉट शो कुछ तो गड़बड़ है। यहाँ पे गलत हुआ। फिक्स साइज विड्थ स्कैटर प्लॉट तो बराबर है। डेटा df बराबर है। एक सेकेंड, डेटा डॉट नन नन क्यों आ रहा है? एक्स नन वाई नन नन क्यों? सेल्स बराबर है प्रॉफिट रीजन ये भी बराबर है। एक सेकेंड, प्रोडक्ट्स भी बराबर है। व्हाट्स द प्रॉब्लम? होना तो नहीं चाहिए। PLT एसएनएस और स्कैटर प्लॉट डेटा डॉट नन कॉर्ज उसको विश्लेष करके बताया इसने। बस लेकिन दोनों को तो देना पड़ेगा। ये तो सिंटैक्स ही गलत हो जाएगा फिर। करेक्ट। खाली वगैरह क्यों आ रहा है? s इक्वल्स टू 50 दे देते। एक सेकेंड, 100 एक्सिस 100 ओके। फ्लैटर वेक्टर नन स्टाइल कॉलम नेम वेक्टर ठीक है। पैलेट बराबर, लेकिन इसमें नहीं देते। PLT फिक्स साइज ये तो बराबर है। एसेडेंस ये इसको मैं वापस ठीक है। डेटा इक्वल्स टू ये इसका कुछ मतलब तो नहीं है। मतलब इसका इक्वल्स टू एक्स सेल्स इतना आ गया। इस एनवायरनमेंट में ऐसा कुछ होता है। माय प्रॉफिट एक्चुअली स्टाइल ओ ओके। व्हाट एरर इज कमिंग? फिक्स साइज एक सेकंड रिस्टार्ट करते। ये सिंटैक्स तो बराबर है उसके हिसाब से। यहीं पे कुछ गड़बड़ है। ठीक है, x इक्वल्स टू सेल्स, y इक्वल्स टू कुछ दे दिया हमने प्रॉफिट। ठीक है, सेल्स मुझे देखना है, सेल्स रीजन पैलेट, लेकिन इसमें पैलेट लगता नहीं है। HUE रीजन स्टाइल भी बराबर है, स्टाइल देते ही है इसमें। कुछ कॉलम का नाम गलत हो रहा है यार। रीजन प्रोडक्ट सेल भी बराबर है, सेल्स सेल किया है क्या हमने? सिंटैक्स बराबर है यार, सिंटैक्स एरर तो नहीं आना चाहिए। वैल्यू एरर आ रहा है, सब बराबर है हमारा। सेल्स बराबर है, प्रॉफिट रीजन प्रोडक्ट भी बराबर है। क्या गलत हो रहा है? इतना करने से अच्छा मैं सीधा यहाँ पे देखता हूँ, df नॉट हेड
एक सेकंड रुक जाओ ये भी सॉल्व करके ही रहेंगे. एरर क्या है? ठीक है, रीजन बराबर है. प्रोडक्ट है ये देखो. ठीक है, नाम गलत कर दिया था. हो क्या किसी को नाही समजा क्या गलत किया था हमने? समजलं का काय चुकलं होतं? हे समजलं का काय चुकलं होतं? स्पेलिंग मिस्टेक्स प्रोडक्ट. मी सगळं बघितलं आणि कुठे सिंटॅक्स कुठे चेक करत होतो मी, ते पण लक्षात ठेवा. दिस इज नथिंग बट स्कैटर प्रोडक्ट. आपको इंटरव्यू में कैसा पूछते पता है विजुअलाइजेशन के ऊपर कि कौन सा जगह पे कौन सा प्लॉट आने वाला है. ठीक है, क्योंकि पता है क्या उनके, अगर आप जब कंपनी में जाओगे, ठीक है, सो मोस्ट ऑफ द टाइम्स उनका ये बस रेडी रहता है सब. जो पाइपलाइंस है वो रेडी रहती है. ठीक है, कंप्लीट पाइपलाइन रेडी रहती है. आपको बस एज पर योर डेटा यू हैव टू चेंज इट. ठीक है, ठीक है. तो और एक प्लॉट है बस, ठीक है, एक सबसे इम्पोर्टेंट जिसे हम कहते हैं बॉक्स प्लॉट. वैसे तो और प्लॉट्स है, आपको बताता हूँ मैं एक एक, लेकिन आपको तो इतना ही लगने वाला है. ये होता है बॉक्स प्लॉट. ठीक है, ये किस चीज़ के लिए यूज़ होता है? आउटलायर्स डिटेक्शन. ठीक है, अभी मुझे बोलो पहले तो व्हाट आर आउटलायर्स? To an extreme end. करेक्ट. क्या है बोलो, बाकी सब तो बोलो. आउटलायर्स क्या होते हैं? अरे आउटलायर्स एक अशी गोष्ट आहे, असे डेटा पॉईंट्स आहे जे तुमच्या डेटापासून व्हेरिएबल म्हणजे लांब असतात. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे डेटा आहे 10, 20, 23, 24, 50, 60, ठीक आहे, 12, 10, 3000. याच्यामध्ये आउटलायर कुठला आला रे? 3000. 3000. ठीक है, दिस इज कॉल्ड आउटलायर. सो टॉकिंग इन टू टेक्निकल टर्म्स, आउटलायर्स आर द डेटा पॉइंट्स at the extreme ends of your data. ठीक आहे, आता त्यांना कसं फाइंड करायचं? इट इज डन विथ द हेल्प ऑफ बॉक्स प्लॉट. ठीक आहे, चला plt डॉट फिगर फिग साइज इक्वल्स टू तेच देऊ 8,5. ठीक आहे, नंतर चला SNS डॉट बॉक्स प्लॉट डेटा इक्वल्स टू DF कॉमा x इक्वल्स टू कशाने द्यायचं आपण? चलो प्रोडक्ट. ठीक आहे, बट त्याचं प्रॉफिटनुसार की कुठला सगळ्यात कमी. ठीक आहे, आता प्रोडक्ट बरोबर आहे आपलं. ठीक आहे, आणि वाय वरती आपण देऊ, ठीक आहे, प्रॉफिट. आता हा हिस्टोग्राम सारखा नाही येणार बरं का. याच्यामध्ये काय तर अजून एक सेकंड थांबा. पॅलेट. ओके, इक्वल्स टू क्वार्क्स ना
यप, दिस इज योर बॉक्स प्लॉट. ठीक है, इसको अभी मैंने टाइटल वगैरह नहीं देत बसलो आहे मी. ठीक आहे, बॉक्स प्लॉट. आणि बाय द वे Okay, एक sir. लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. दिस इज युअर मीडियन. ही लाईन तुमची मीडियन असते. आता याच्यात कुठले नव्हते ना, ते असे पॉईंट येतो. ठीक आहे, एकदा जर बघायचं म्हटलं ना तर हे बघा, बॉक्स प्लॉट विथ आउटलायर्स. हे बघा, दिसतंय का रे? अरे यार, दिसले का आउटलायर? Yes, sir. हां, अँड दिस Yes, इज sir. दिस इज नथिंग बट युअर मीडियन. ठीक आहे, त्याच्यात नव्हते कुठले, रिफाईंड डेटा होता खूप. हे बघा, इथे प्रोडक्ट आणि हे आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता यानंतर एक लास्ट पाय चार्ट. हे सगळे मेन प्लॉट्स आहेत जे तुम्हाला आले पाहिजे. ठीक आहे, हे प्रोपोर्शन देतं. पाय चार्ट काय करतो रे? हे सगळं झालं रे तुमचं पॉवर बी आयमध्ये. आपण फक्त तिथे काढायचं कसं ते बघतोय. इथे पण ग्रुप बाय करावं लागेल आपल्याला. सॉरी. सेल्स अंडरस्कोर बाय अंडरस्कोर प्रोडक्ट. ठीक, हा लास्ट आहे. यानंतर एकदा एक कम्प्लीट प्रोजेक्ट दाखवतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. ग्रुप बाय. ठीक आहे, आता आपण करू याला प्रोडक्टने. ठीक आहे, आणि त्याचमध्ये बट एक ग्रुपिंग करतो आहे, त्याचा हा सिंटॅक्स आहे. सेल्स डॉट सम. हे केलं आपण आत्ताच. बरोबर. ठीक आहे, आता याच्यामध्ये मी करतो PLT. कॉपी करू का रे तिकडनं? चला, एक लाईनच आहे, एक लाईनच्या. ठीक आहे, हा नीट समजून घ्या. हा थोडा ट्रिकी आहे, थोडा बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे. PLT डॉट फिगर फिग साइज इक्वल्स टू 7,7. ठीक आहे, मग PLT डॉट पाय. इथे आपण कुठून C1 वापरलेलं नाही. ठीक आहे, थोडं ट्रिकी आहे, लक्ष द्या. सेल्स काय घेतलं आपण? बाय प्रोडक्ट. कशाचा करायचा आहे? सेल्स बाय प्रोडक्टचा. ठीक आहे, कशामध्ये करायचं आहे? लेबल्समध्ये. ठीक आहे, लेबल्स. आता याला द्यायचं म्हटलं तर लेबल्स इक्वल टू सेल्स बाय प्रोडक्ट इज युअर काय? सेल्स बाय प्रोडक्ट इज युअर. ठीक आहे, डॉट इंडेक्स. याचा सिंडेक्स मला आय कॅन्ट रिमेंबर. ऑटो पॅक. ओके, एक सेकंड. ऑटो PCT. ऑटो PCT आहे ना? हां, ऑटो PCT इक्वल्स टू बरोबर. ऑटो PCT इक्वल्स टू. ट्रिकी आहे, फक्त लक्षात ठेवा कसं बनवतोय आपण. 1.1f डबल होता ना रे?
एक जस्ट आय चेक, आय बी व्हेरी ऑनेस्ट, आय जस्ट चेक, ऑरल्स आपण याला रन करून बघू. चुकलं काही ना काही, टाईप एरर. ओके, PLT.py वाटलंच मला. सेल्स बाय प्रोडक्ट बरोबर आहे. ठीक आहे, नंतर मग लेबल सेल्स बाय प्रोडक्ट, इंडेक्स बरोबर आहे, ऑटो PCT पण बरोबर आहे. पर्सेंट डॉट आपण एक पर्सेंट, आता याच्यामध्ये मी जरा कन्फ्युज आहे. आणि स्टार्ट अँगल 140, कुठल्या लाईनीत चुकतं? ओके, सेकंड लाईनमध्ये चुकलं आहे. PLT.py सेल्स बाय प्रोडक्ट लेबल. ठीक आहे, आय कॅन्ट रिमेंबर इट दिस सिंटॅक्स, म्हणजे मी पण खूप आधी केलेलं. मग याचा सिंटॅक्स काही नाही. हां, मी तुम्हाला उद्या वेब स्क्रॅपिंग शिकवायच्या आधी तुम्हाला याचा सिंटॅक्स एकदा मी बघून सांगतो तुम्हाला. लेट मी सी. हा सिम्पल आहे, असं तर कोणी करेल. हां, डॉट पर्सन शॅडो, शॅडोची गरज नाही इकडे. स्टार्ट अँगल 40 140, ऑटो PCT, एक्सप्लोड सायझेस नव्हतं दिलं आहे गेस आपण, पण करत नाही आपण, ऑलरेडी ग्रुपिंगमध्ये केलं आहे. हां, म्हणजे 1.1% बरोबर घेतला आहे का? 1 बरोबर आहे. ठीक आहे, आय गेट बॅक टू यू ऑन दिस. चुकीचं सांगण्यापेक्षा आय डू इट माय सेल्फ वन्स अँड आय. Or Ah. just check the spelling of the start angle because it was different in that. स्टार्ट एंगल नहीं बराबर लिया हमने. START it is. ओ STAR. ओके, सॉरी, माय बैड. स्पेलिंग मिस्टेक होती है, बाकी कुछ नहीं. ठीक आहे, समजलं का रे कसं केलं? बाय द वे सिंटॅक्स बरोबर होता. येस, आय एम स्टिल वर्दी. ठीक आहे, इट्स सी, इट्स ऑल अबाउट द सिंटॅक्स, नथिंग एल्स. बाकी सगळं तसंच आहे. ठीक आहे, बघा इथे पण बघा तसंच सिंटॅक्स आहे. नाउ प्लीज़ यहाँ पे थोड़ा ध्यान दीजिएगा. Ctrl+S में इसको करता हूँ. तुम्हाला हे पाठवतोच मी, बट त्याच्या आधी जरा इकडे लक्ष द्या. इकडे बघा, एक सिम्पल फ्लिपकार्टचा प्रोजेक्ट आहे. आय गेस तुमच्याच बॅच सोबत केलेलं आहे स्टॅटिस्टिक्स करताना. हां, हे बघा, नीट समजून घ्या. ठीक आहे, हा एकदा प्रोजेक्ट समजला ना तुमचं झालं एव्हरीथिंग. नाही तर मग उद्या करतो. पूर्ण प्रोजेक्ट दिला याच्यामध्ये, पूर्ण प्रोजेक्ट. सीबॉर्न व्हिज्युअलायझेशन, हे बघा, लक्ष द्या. ठीक आहे, सगळ्यात डेटा व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझिंग डेटा हेल्प्स अनकवर ट्रेंड्स,
पॅटर्न्स इन्साइट्स दॅट माइट नॉट बी इमिडिएटली ऑब्वियस फ्रॉम द रॉ डेटा. ठीक आहे, सगळ्यात पहिला बार चार्ट. डिस्प्ले कॅटेगोरिकल डेटा युझिंग रेक्टँग्युलर बार्स. एक्झाम्पल सेल्स बाय प्रोडक्ट कॅटेगरी ऑन फ्लिपकार्ट. हे बघा, ठीक आहे, सेम सिंटॅक्स आहे, सेम. समजलं का? ठीक आहे. नेक्स्ट हिस्टोग्राम. ठीक आहे, सी इथे पण केडी वापरलाच असेल. हे बघा, पूर्ण प्रोजेक्ट. नंतर स्कॅटर्ड प्लॉट. सी एस इक्वल्स टू 100. तुम्हें बोलो ना, इट्स द सिंटैक्स, बस, बाकी कुछ नहीं. ठीक है, आगे बॉक्स प्लॉट. ये लो देखो, ठीक है, यही है मेन जो आपको लगे कि. आगे हमने कुछ रैंडम डेटा लिया था. ठीक है, देखो, जिसमें एज, सैलरी, एक्सपीरियंस. ठीक है ना, तो ये प्रोजेक्ट मैं आपको कल एक्सप्लेन करूँगा, आज बहुत हो गया. आगे पूरा प्रोजेक्ट है ये. ठीक है, इट्स द कंप्लीट प्रोजेक्ट. सेम जैसे सीबॉन और नमपाई के लिए मैंने किया था, वैसे ही इस चीज़ के लिए भी आई गिव यू द फाइल्स. ठीक है, एंड सेम फाइल. अभी क्या करना है आपको, जो पहले आपने नमपाई का प्रोजेक्ट किया था, उसको पहले भी जो भी आपने प्रोजेक्ट किया उसी को आगे कंटिन्यू करना है यूजिंग विजुअलाइजेशन. मतलब वैसे भी आपका एक मेजर प्रोजेक्ट बनते जाएगा. ठीक है, नमपाई पे जो क्वेश्चंस आते हैं, पांडास पे जो क्वेश्चंस आते हैं, सीबॉन और मैटप्लॉटलिब, जो जो क्वेश्चंस आते हैं वो सभी क्वेश्चंस मैं आपको भेज दूंगा. ठीक है, बस जैसे सृष्टि ने किया वैसे देख के तो करो, बाकी ठीक है. समजलं का? अरे ये सुनो, Yes, sir. हां, बघून करा, फक्त काही प्रॉब्लेम नाही. बट एंड ऑफ द डे तुम्हाला फक्त सिंटॅक्स डोक्यात राहिले पाहिजे. ठीक आहे, कंपनीजमध्ये यू गेट ऑलमोस्ट यू गेट दॅट पाईपलाईन. ठीक आहे, तुम्हाला फक्त माहिती पाहिजे. तुम्हाला मी पहिल्या दिवशी पण बोललो होतो की तुम्हाला सगळं भेटणार, तुम्हाला फक्त त्यांच्या एन्व्हायरमेंटवरती काम करायचं आहे. ठीक आहे, या पाईपलाईन्स ऑलरेडी बनवलेल्या असतात, तुम्हाला फक्त डेटा टू डेटा यू हॅव टू चेंज इट. ठीक आहे, तुम्हाला तुमचं लॉजिक वापरून करायचं, पण त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे ना. लेट्स से तुम्ही गाडी चालवायचं शिकलाय. ठीक आहे, बट आता तुम्ही तुमच्या फ्रेंडची गाडी चालवायला घेतलीत, पण त्याचे थोडेफार चेंजेस असतील ना वेगळे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ते स्टार्ट करायची, तर तुमचं की स्टार्ट आहे, त्याचं बटन स्टार्ट आहे. ठीक आहे, त्याचा मॅन्युअल गिअर आहे, तुमचं ऑटोमॅटिक होता. ठीक आहे, तर मग एंड ऑफ द डे गाडीच तर चालवायची तुम्हाला. समजलं का? दॅट्स वॉट when you will go into companies, that is the thing which is going to happen. ठीक आहे, जे स्टार्टिंगला ट्रेनिंग देतात ना तुम्हाला, ते याच्यावरतीच देतात रे, की त्यांच्या एन्व्हायरमेंटवरती ते तुम्हाला ट्रेन करतात. समजताय का? Yes, sir. इंटरव्ह्यू इज ऑल अबाउट Yes, sir. गेटिंग देअर इन टू देअर ऑर्गनायझेशन, हाऊ यू गेट इन टू इट, बस. ठीक आहे, ठीक आहे. जर पॉवर बी आय येत असेल ना, हे गेला काहीच तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. ठीक आहे, आणि तुम्ही याच्यात खेळू शकता. तुम्हाला माहिती आहे का की ओके, यू आर टोल्ड दिस पर्टिक्युलर चॅट, बट इफ यू आर गुड विथ पॉवर बी आय यू कॅन जस्ट स्विच इट अराउंड युअर इंटरव्ह्यू क्वेश्चन. जसं आज एकाने जेव्हा मी पायथनचा NMDमध्येच मी पायथन इंटरव्ह्यू घेत होतो, तर एक मुलगा होता, ही वॉज व्हेरी गुड विथ पॉवर बी आय. ओके, सो आय आस्क्ड हिम अबाउट दिस पाय चार्ट इट सेल्फ. ठीक आहे, सो ही वॉजंट नोईंग द सिंटॅक्स. इवन आय गेट लाईक, मी पण कन्फ्यूज होतो. सो ही वॉजंट नोईंग द सिंटॅक्स. तो सिम्पल बोलला, सर मी तेवढी पर्टिक्युलर कॉलम एक्सेलमध्ये एक्सपोर्ट करून, ठीक आहे, आय कॅन जस्ट कनेक्ट इट टू अ पॉवर बी आय अँड युझिंग, तिथे पण पायचार्ट येतो ना पॉवर बी आयवरती, त्याला ज्या कॉलम्सचं करायचं आहे त्या कॉलम्स मी एक्स्ट्रॅक्ट करेन, मी पॉवर बी आयवरती तेच सेम करून बसेल. तर त्याने मला पॉवर Yes, बी आयच्या sir. रिस्पेक्टने आन्सर केलं.
ठीक आहे, कळलं का हाऊ स्मार्टली ही प्लेड. नव्हता आला सिंटॅक्स. समजतंय का? तर पॉवर बी ना तर लवकर होऊन जाणार. हां, पॉवर बी आयमध्ये तर खूपच क्विक होतं. ठीक आहे, दॅट्स नॉट अ बिग डील.